तो काळ काही जास्त दिवस लांब नाही आहे. जसं देवणे साहेब म्हणले त्या पद्धतीने 100% मंत्र्यांनी आता कोल्हापूरच्या कमानीतनं आत येताना मार्काच्या भूमिकेनं यायचं आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जर अशा पद्धतीने गदा आणली जाणार असेल, गिरीश मोंटेंची काय चूक होती हो? शेतकऱ्यांशी संलग्न असणाऱ्या एखाद्या विषयावरती लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी एक मत व्यक्त केलं आणि त्यांनी ते मत व्यक्त केल्याबद्दल तुम्ही त्यांच्या निलंबनाची कार्यवाही करताय. माझं उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी जाहीरपणे मला विचारणं आहे की आपण त्या दिवशी सरोडे या ठिकाणी आलात, तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा दौरा म्हणून तुम्ही आला, सन्मान्य पालकमंत्र्यांच्या तिथं सांगण्यात तुम्ही 100वर JCB टाकून तुम्ही ते स्वागत करून घेतलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला तिथे वेळ मिळत नसेल तर तुम्हाला पण त्या खुर्चीवर बसण्यासाहेब तसा काही अधिकार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये त्या प्रत्येक मंत्र्याला, ज्या मंत्र्यानं चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जो काय अन्याय केला त्या प्रत्येक मंत्र्याला त्यांच्या पापाची फळी भोगावी लागणार. गिरीश मोंटेंच्या बाबतीत बोलायला गेलं तर खरेखर संवेदनशील असणारा एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीकडं समाजातील दुर्लक्षित घटकांच्या बाबत काहीतरी मत व्यक्त करण्याच्या माणसाची भावना असते आणि त्या माणसाने एक भावना व्यक्त केली आणि त्याला व्यक्त न होता त्याला तुम्ही निलंबित करताय. ठीक आहे, तुम्ही निलंबित केला, पण तुम्ही त्याच्या मनातल्या भावना नाही मारा. लक्षात घ्या, शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो सोडवला जाणार. शक्तिपीठाला प्रखर विरोध कोल्हापूरमध्ये 100% होणार आणि येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य शासनामध्ये जे कोण मंत्री महोदय कोल्हापुरात येतील त्यांना ह्या गोष्टीला सामोरं 100% जावं लागणार आहे. तुम्हाला महाराष्ट्रात कुठे विरोध नाही झाला तर कोल्हापूरकर तुम्हाला हा विरोधाचा एक वेगळी पद्धत कोल्हापूरकर 100% तुम्हाला दाखवणार. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर.